घोडबंदर मार्गावर प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू असले तरी याच मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। मास्टिक पद्धतीने तयार करण्यात आलेला रस्ता उंच सकल झाल्याने अवजड वाहने हेलकावणे घेऊन वाहतूक करीत आहेत, तर काही ठिकाणी मास्टिकचे फुगवटे काढण्यासाठी खरडविण्यात आलेल्या रस्त्यांवरून दुचाकींचे तोल जात असल्याने अपघाताची भीती वाढली आहे। यामुळे घोडबंदरच्या उड्डाणपुलावरील प्रवास दुचाकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे। यामुळे घोडबंदर रोड उड्डाणपुलावरील प्रवास दुचाकींसाठी धोकादायक ठरू लागला आहे। घोडबंदर मार्गावर उरणच्या JNPT बंदर ते गुजरात अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे। दुपार आणि रात्रीच्या वेळेस ही वाहतूक सुरू असते। याशिवाय स्थानिक नागरिकांनी वाहने ही याच मार्गावरून वाहतूक करत असतात। ही वाहतूक सकाळ आणि सायंकाळी सुरू असते। यामुळेच घोडबंदर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू राहते। या मार्गावर मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी अशी कामे सुरू आहेत। दरवर्षी या मार्गावर पावसाळ्याआधी खड्डे पडतात आणि यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, कोंडीची समस्या निर्माण होते। ही समस्या सोडवण्यासाठी मुख्य आणि सेवा मार्ग जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंदीकरणासाठी येत आहेत। या रस्ता रुंदीकरण कामादरम्यान रस्ते काँक्रिटीचे करण्यात येत आहेत। नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशाने रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येत आहेत। असे असले तरी याच मार्गावरील उड्डाणपूल डांबरी रस्त्यांची मात्र दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहेत।